मित्रांनो, सप्टेंबर महिना चालू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये कोणती पिकं आपण लावली पाहिजेत किंवा कोणत्या पिकांपासून आपल्याला भरपूर पैसा कमवता येईल ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. अगदी कमी वेळामध्ये 1-1.5 महिन्यामध्ये आपलं रान पण मोकळं होऊन जाणार आहे कांदा लागवडीसाठी. आता ती पिकं कोणती ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. डिटेलमध्ये आपण कशी लावली पाहिजे, त्याच्यामधून आपल्याला इन्कम किती होऊ शकतो, आज त्याचं मार्केट काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोथिंबीर लागवड. आता कोथिंबीर लागवड आपण ऐकूनच असाल की अगोदर कोथिंबीरीचा बाजार कमी होते, पण आजच्या दिवसाला कोथिंबीरीची बाजार खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे भाजीपाल्यामध्ये सगळ्यात जास्त मार्केट हे कोथिंबीरीला आहे, कारण एक जोडी 30 रुपयापर्यंत जाते किरकोळ मार्केटला. त्याच्यासोबत दुसरी भाजी म्हणजे शेपा. तर शेपा ही भाजीसुद्धा तितकीच महाग जाते. 20 रुपयाला जोडी शेपाची भाजी जाती. शेपाची भाजीची जोडी थोडी मोठी राहते, तिची लागवड आपण करू शकतो. तर आम्ही पण केलेली. सोबतच तिसरी भाजी म्हणजे आंबट चुका. आंबट चुक्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पैसा हा होत असतो, कारण त्याची हार्वेस्टिंग पुन्हा पुन्हा आपल्याला एका आठवड्याने मिळत असते. त्याच्यामुळं बरेच दिवस चालल्यामुळं त्याच्यामधून सुद्धा भरपूर नफा हा मिळत असतो. तर आंबट चुका ही भाजी सिंगलमध्ये विकली नाही जात, त्याच्यामध्ये शेपा मिक्स केल्याच्यानंतर 15 रुपयाला जुडी याप्रमाणे तिची विक्री आजच्या मार्केटला चालू आहे. म्हणजे किरकोळ बाजारभाव सांगते, म्हणजे किरकोळ मार्केटचे बाजारभाव मी सांगत आहे, कारण ठोकमध्ये इतके महाग नाही जात. सोबतच त्याच्यानंतरची जी येते ती पालकमध्ये सुद्धा 10 ते 15 रुपयाला जुडी कशी पण विकली जाते. तर ह्या सगळ्या भाज्या आपल्या आत्ता लावल्याच्या नंतर दिवाळीमध्ये काढणीला येत असतात. तर दिवाळी म्हणजे सगळ्याच गोड पदार्थांमुळं लोक कंटाळलेले असते, त्याच्यामुळे भाजीपाल्याचं मार्केट ह्या दिवसांमध्ये उचलत असतं. सोबतच अगोदर लावलेल्यांचं संपतं, त्याच्यामुळं सुद्धा थोडा तुटवडा ह्या टायमिंगमध्ये भासत असतो. आणि दिवाळीच्या नंतर जी भाजी आपल्याला विक्रीसाठी येत असती तर तिचं मार्केट नक्कीच कमी राहतं. त्याच्यामुळं त्याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपला पैसा हा होऊन जात असतो. त्याच्यानंतर आपण मेथीचा विचार करूया. तर मेथीसुद्धा महिना सव्वा महिन्यामध्ये आपल्याला काढणीसाठी मिळत असते. कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारं मेथीचं हे अगदी कमी खर्चातलं पीक आहे. आणि मेथी पेरली जाते, त्याचबरोबर फेकून त्याच्यानंतरून आपण त्याच्यावरती डवरं फिरवू शकतो, जेणेकरून मेथी बुजली जाईन फेकलेली आणि पाण्याबरोबर वाहणार नाही. सोबतच जर अशा पद्धतीने भाजी टाकली तर एकदम कमी प्रवाह पाणी सोडावं, जेणेकरून आपली भाजीचं बी वाहून एका कडेला नाही जावं. त्याचबरोबर बरेच वेळेस आपण वरिंब्यावरती भाजी लावत असतो, तर तीसुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने येते. आता वरिंब्यावरती लावायला पालक चालतो, कोथिंबीर चालती, शेपा चालती, चुका चालतो. फक्त मेथीची भाजी आपण वरिंब्यावरती चिमट नाही लावू शकत, कारण त्याची काडी बनत नाही आणि ती भाजी बारसीदार दिसत नाही. त्याच्यामुळं आपण त्याची लागवड फेकूनच करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली सगळीच भाजीपाल्याची पिकं 30 ते 35 दिवसामध्ये आपल्याला काढणी करून मिळतात आणि लवकरात लवकर रान मोकळं होऊन आपल्याला जास्तीत जास्त पुढच्या पिकासाठी टाईम मिळत असतो. त्याचबरोबर कमी कष्टात, कमी खर्चात आणि कमी वेळात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यात जाणारी छोटी छोटी पिकं अवश्य करा. त्याचबरोबर दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा. सोबतच तुमच्या भागामध्ये या पिकाची काय अवस्था आहे बाजारभावाच्या बाबतीत ते सुद्धा सांगा. चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.